नमस्कार. मी रचना रचके-बागवे. 365 दिवस, 365 स्टोरी आपण कव्हर करत आहोत. त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्याकडे आहेत डॉक्टर पूर्वजा नाईक मॅडम, ज्या गेले 22 वर्षाहून अधिक आयुर्वेद या क्षेत्रात काम करतात. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नम नमस्कार, मी डॉक्टर पूर्वजा नाईक. माझी पदवी BA-MS अशी आहे. मी पोद्दार मेडिकल कॉलेज इथून पदव्युत्तर आहे. 1986 साली मी ही पदवी घेतली आणि त्याच्यानंतर 2 वर्ष मी हिंदुजामध्ये इंटर्नशिप केली आणि त्याच्यानंतर मी माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली आणि तेव्हापासून ही प्रॅक्टिस चालूच आहे आजतागायत. मॅडम, आयुर्वेद हे जे क्षेत्र आहे, हे खूप पुरातन क्षेत्र आहे. म्हणजे खूप जुन्या काळापासून आयुर्वेदाचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करतोय. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. ती आत्ताच्या क्षणाला आयुर्वेदाबद्दल खूप काही सांगण्यासारखं असं नाहीये, कारण लोकांना बऱ्याच त्याबद्दल माहिती झालेली आहे. त्याच्यासाठी आपण बऱ्याचशा जे तज्ञ आहेत, जे ऑलरेडी या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि मोठ्या-मोठ्या ठिकाणी ते म्हणजे आपलं काम करत असल्यामुळे बऱ्याच लोकांना आता आयुर्वेदाबद्दल तशी माहिती झालेलीच आहे. मी काही असं नवीन सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. पण जेव्हा मी माझी प्रॅक्टिस चालू केली, तेव्हा सुरुवातीला थोडेसे मला चॅलेंजेस आले. जसे आयुर्वेदासाठी जेव्हा मी लोकांना सांगायचे, की मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणताही रोग जेव्हा होतो, जेव्हा ताप, सर्दी, पडसं काही असू दे, तुम्ही आयुर्वेदाला अप्रोच करू शकता. कारण सुरुवातीला असं झालं, की यायची, पण त्यांना असं वाटायचं, की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. अगदी जसं ताप आला की लगेच 2 दिवसात बरं व्हायला पाहिजे. मग त्यावेळेला थोडेसे आम्हाला चॅलेंजेस वाटायचे. पण नंतर सगळं त्यांना जसं-जसं समजावण्यात आलं, जसं-जसं सांगण्यात आलं, की बाबा तुम्ही जेव्हा आयुर्वेदाकडे येता, तेव्हा आपण जास्त करून मुळापासून तो व्याधी बरा करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर-नंतर मग हे लोकांना कन्विन्सिंग वाटायला लागलं आणि मग माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी सेटल व्हायला लागली. मॅडम, जेव्हा आपण आयुर्वेदाचा उल्लेख करतो, तेव्हा ते सगळे जे इन्ग्रीडियंट्स असतात ते सगळे नॅचरल असतात. तर ते आपल्या शरीरावर कसे परिणाम करतात? पहा जसं आता तुम्ही म्हटलात, की आपलं जे शरीर आहे, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपली पृथ्वीच पंचमहाभूताचा एक घटक आहे. जसं पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी हे 5 पंचभूत आहेत, ज्याच्यापासून आपलं शरीर बनलंय. ज्याच्यामध्ये जलाचं प्रमाण हे 70% आहे. बाकी 30% जे आहे ते बाकीचे पंचभूत आहेत. तर जेव्हा आपण पृथ्वीवरतीच वाढणाऱ्या वनस्पती आपल्या औषधांमध्ये वापर करतो त्याचा, तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्याची एक्सेप्टन्सी जी असते, ती 100% असते आणि त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट्स पण आपल्याला 100% मिळतात. फक्त एवढंच की त्याचे घटक कोणत्या प्रमाणात आणि किती कोणत्या वेळेत द्यायचं, हे आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये, सुश्रुत संहितेमध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे जर आपण त्या व्याधीचा निदान करून जर औषधं वापरण्यात आली, तर आपल्याला रिझल्ट्स फार चांगले मिळतात. मॅडम, अगदी खरं बोललात तुम्ही. कारण का आता आपण पाहिलं, की कोविडच्या काळामध्ये देखील आयुर्वेदाचा जो वापर आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात झाला. तर अशा वेळेस देखील तुम्ही उपचार केले. बऱ्याच लोकांना तुम्ही त्यातनं बरं केलं. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. पहा कोविडच्या काळामध्ये बऱ्याचदा आपल्याला इम्युनिटी बूस्टर पाहिजे म्हणून खूप त्याचा गवगवा केला गेला, की इम्युनिटी बूस्टर म्हणजे काय? तर आपण ऑलरेडी आयुर्वेदामध्ये संजीवनी औषध म्हणून आपण जी सांगितली जातात जसं अश्वगंधारिष्ठ आहे. साधं सीतोपलादी चूर्ण जे अगदी अगदी तान्ह्या बाळापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण सगळ्यांना अगदी काहीही साइड इफेक्ट न होता आपण देऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट्स पण सर्दीवरती खूप चांगले आहेत. हे लोकांना त्या काळामध्ये कळून आलं कारण त्यांनी खरोखर त्या गोष्टींसाठी वेळ दिला. आमच्यासारख्या डॉक्टरां जे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात त्यांनी ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती उपाय म्हणून आयुर्वेदिक औषधांचा वापर चालू केला आणि त्यांना कळलं, की बाबा जर आपल्याला खरोखर निरोगी राहायचं असेल, तर आपण आयुर्वेदिक औषधं वापरली पाहिजेत. आणि जसं डॉक्टर सांगतात, त्यांनी जो सल्ला दिला असेल, त्या सल्ल्यानुसार जर आपण वागलो, तर आपण बऱ्याचशा व्याधींपासून दूर राहू शकतो.
आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे, की व्याधी झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा जर व्याधी होणारच नाही, ज्याची जर आपण काळजी घेतली आणि आपल्या तिन्ही दोषांना जर समान ठेवलं, तर आपण कुठल्याही व्याधीने ग्रस्त होणार नाही आणि आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. डॉक्टर तुम्ही आता उल्लेख केला, की तिन्ही दोषांना आपण समान ठेवायला हवं. तर रोजच्या जीवनामध्ये ते समांतर आपण कसं आपल्याला अचीव्ह करता येईल? पहा, व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण तुम्हाला माहीतच असेल. तर आयुर्वेदामध्ये पण जेव्हा आम्ही कोणताही व्याधी जेव्हा समोर येतो, तर त्या व्याधीला जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये कोणत्या दोषाचं म्हणजे जे कोणते दोष आहेत, जे त्यावेळेला जास्त जसं वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत, बरोबर? तर त्या व्यक्तीची प्रकृती काय आहे? वात, पित्त आहे की पित्त, कफ आहे की वात, कफ आहे, हे पहिलं जाणून घ्यायचं आणि त्या प्रकृतीच्या नुसार त्यांच्यामध्ये कुठला दोष जो आहे, जो म्हणजे त्याचं प्रमाण वाढलंय आणि जे नॉर्मली पाहिजे ते कमी झालंय. तर त्यावेळेला ते जाणून घेऊन त्याच्या लक्षणांवरून, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आहार-विहार हे सगळं जेव्हा आम्ही केस हिस्ट्री घेतो, तेव्हा आम्हाला कळतं, की याच्यामध्ये कोणत्या दोषाचं प्रभुत्व जास्त आहे आणि त्याप्रमाणे त्या दोषानुसार त्यांना मग औषधं दिली जातात आणि मग तो दोष जेव्हा नॉर्मल होतो, जेव्हा दोष असं म्हणता येणार नाही. म्हणूनच त्याला त्रिदोष म्हटलंय, की तो दोष आहे. जर तो वाढला, तर तो दोष आहे. जर तो नॉर्मल असेल, तर ती त्याची प्रकृती आहे. आणि जेव्हा तो दोष आपल्याला कळतो आणि त्याप्रमाणे जर आपण त्याची उपचार पद्धती ठेवली, तर आपल्याला रिझल्ट्स पण लवकर मिळतील. डॉक्टर आज आपल्याला माहिती आहे, की आयुर्वेदाचा जो प्रचार आणि प्रसार आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. कारण का आताचं जे सरकार आहे, ते देखील आयुर्वेदाला खूप प्रमोट करतंय. पण तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत, तुमचं स्वतःचं एक क्लिनिक जेव्हा चालू केलं, तेव्हा तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे तेव्हा लोकांना समजवण्यात तुमचा खूप वेळ गेला किंवा त्यांना समजून सांगण्यामध्ये, की आयुर्वेद खरंच आपल्या बॉडीवर कसं इफेक्ट करतं. तर अशा वेळेस तुम्ही स्वतःचं क्लिनिक चालू केलं आणि ते यशस्वीरित्या गेली अनेक वर्ष तुम्ही काम करत आहात. तर त्याच्याबद्दल थोडी अजून माहिती द्या? पहा, सुरुवातीला चॅलेंजेस आले, नाही असं नाही. पण जेव्हा आम्ही क्रोनिक डिसीज जसं माझ्याकडे डायबिटीजचे पेशंट्स आले, रक्तदाबाचे म्हणजे हायपरटेन्शनचे पेशंट्स आले आणि त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना औषधं वारंवार घेण्यासाठी प्रवृत्त करून, की जे काही मी औषधं देतेय, ते तुम्ही व्यवस्थित घ्या आणि जे जे पथ्य मी तुम्हाला सांगते, ते पथ्य तुम्ही व्यवस्थित पाळा. तर तुम्हाला रिझल्ट्स नक्की येतील आणि हा विश्वास जेव्हा मी त्यांना देण्याचा दिला आणि त्यांनी तो खरोखर त्या विश्वासाला मान देऊन ज्या पद्धतीने मी त्यांना काही सल्ले दिले ते अ, अवलंबले आणि त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट्सही आले आणि एकदा का आपल्याकडे येणाऱ्या पेशंटचा विश्वास आपल्यावरती अ, पूर्णतः आल्यानंतर आपल्याला रिझल्ट्सही तेवढेच लाभदायक मिळतात. कारण पहा, कुठलाही उपचार हा एकमार्गी नसतो. जसं आम्ही डॉक्टर म्हणून पूर्णतः आमचा प्रयत्न करतो, की तुम्ही हे केलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे. पण समोरून पेशंटचा पण रिस्पॉन्स तसा येणं खूप गरजेचं असतं. जे मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यामुळे मी ते तसे रिझल्ट्सही त्यांना देऊ शकते. डॉक्टर अनेकदा असं म्हटलं जातं, की आपल्या घरातच आपल्या स्वयंपाकघरातच हे जे प्रॉडक्ट्स आहेत, ते आपल्याला खूप हेल्पफुल असतात. मग ते हळद असू दे किंवा तुळस किंवा आलं आहे, लसूण आहे. हे जे आहेत खाद्यपदार्थ जे आपण रोजच्या स्वयंपाकघरात वापरतो, स्वयंपाकात वापरतो, ते खूप युजफुल आहेत. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या? हो, बऱ्याचदा आपण एक आजीची पोथडी म्हणून बऱ्याचदा आपण एक अ, अ, म्हणजे असं ऐकिवात येतं, की माझ्या आजीकडे कुठलंही काही आपण म्हटलं माझं पोट दुखतंय, की आजी आपल्या पोतडीतून काहीतरी काढून द्यायची आणि आम्ही बरे व्हायचो. हे बऱ्याच जणांकडून आपण ऐकतो. पण ते खरं खरं आहे. इव्हन माझ्या आजीने सुद्धा जर मला काही म्हटलं, की माझं आजी मी आज खूप खाल्लं, माझं पोट दुखतंय. लगेच ती हिंगाची गोळी करायची, त्यात ती वाटायची, ती माझ्या पोटावरती लावली किंवा मला थोडंसं हिंग चाटवलं, की मी बरी व्हायची. म्हणजे हे मी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि हे खरोखर आपल्या स्वयंपाकामध्ये जे काही आपण आलं म्हणा किंवा तुळशी, आता तुळशीचा काढा हा किती सोपा आहे बनवणं आणि लहान मुलांना सुद्धा जरी ते अधिक मात्रेमध्ये गेलं, तरी ते तुमच्या शरीराला कुठेही
त्रासदायक होणार नाही. म्हणजे तुम्ही हे अगदी म्हणजे गृहिणी म्हणून सहज आपल्या मुलांना किंवा जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ लोकं जी घरामध्ये आहेत, त्यांना काहीही त्रास न होता ही औषधं तुम्ही त्यांना खाऊ देऊ शकता आणि छोटे-छोटे जे आजार आहेत, जसे सर्दी आहे, खोकला आहे, डोकं दुखतंय, तर डोकं दुखलं तर रक्तचंदन थोडंसं उगळलं आणि तुमच्या डोक्याला, माथ्यावरती लावलं, तर त्याच्यामुळे पित्त तुमचं कंट्रोलमध्ये येतं आणि तुमचं डोकं दुखणंही कमी होऊन जातं. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपण जाणून घेतल्या, तर आपण घरच्या घरीच आपण खूप सारे उपचार करून बरे होऊ शकतो. तुम्हाला डॉक्टरपर्यंत जायची पण गरज नाही. डॉक्टर अनेकदा आपल्याला माहिती आहे, की जेव्हा आपण ॲलोपॅथीच्या गोळ्या खातो तेव्हा अनेक साइड इफेक्ट्स असतात. बऱ्याचदा आपल्या किडनीवर किंवा इतर आपल्या शरीराच्या इतर अवयवांवर ते साइड इफेक्ट्स होत असतात. ते लगेच होत नसतात, पण ते काही काळानंतर आपल्याला दिसून येतात. तर अशा वेळेस आयुर्वेदाचा जो आपण वापर करतो, तो किती फायदेशीर होऊ शकतो? हेच तर आहे ना, म्हणजे आयुर्वेदिक औषधं ही नॅचरल मेडिसिन्स म्हणजे नॅचरल हर्ब्सपासून बनलेले असल्यामुळे आपल्या शरीराला जे म्हणजे त्याची एक्सेप्टन्सी जी आहे ती 100% असल्यामुळे त्याचे टॉक्सिन्स जे आहेत म्हणजे किडनीवरती त्याचा लोड येत नाही. म्हणजे किडनीला काही असं वेगळं फिल्ट्रेशन करावं लागत नाही. जसं हां, पण काही मेटल बेस्ड जी औषधं आहेत ती आम्ही खूप सांभाळून देतो. कारण आम्हालाही माहिती आहे, की जिथे जिथे त्याचा उपयोग आहे, तिथेच आम्ही त्याचा वापर करतो. आणि बाकीचे जे जे हर्ब्स बेस्ड जी औषधं आहेत, जसे क्वाथ आहे किंवा जे चूर्ण आहे, ते आपण इझिली घेऊ शकतो आणि मला नाही वाटत, की त्याचे काही साइड इफेक्ट आत्तापर्यंत माझ्या प्रॅक्टिसमध्ये तर मी काही पाहिलेले नाही आहे. हां, पेशंट जेव्हा तुमचे सल्ला न ऐकता कधीतरी खूप लाँग टर्मसाठी यूज करतो किंवा ज्या पद्धतीने आम्ही मात्रा सांगितलेली असते, त्या पद्धतीच्या मात्रेमध्ये न घेता जर जास्त प्रमाणात घेत असेल, तर मात्र त्याचे थोडेफार साइड इफेक्ट होतील आणि दॅट अल्सो व्हॅनिशेस विथिन 2-3 डेज. असं नाही की होत की ते खूप दिवस तुम्हाला त्याचे साइड इफेक्ट जाणवतील. डॉक्टर जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा म्हणजे इतकं काही सपोर्ट नसतं जेव्हा आपण बिझनेस कोणताही सुरुवात करतो स्वतःहून. तर तेव्हा तुम्ही प्रोफेशनल लाईफ आणि फॅमिली लाईफ दोन्ही कशी सांभाळलेत? हां, हा तर प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न आहे, की कसं काय होऊ शकतं हे? कारण आता जे रिसेंटली अगदी नवीन-नवीन लग्न करणाऱ्या मुली जेव्हा आमच्याकडे येतात, माझ्या क्लिनिकमध्ये येतात, तेव्हा त्यांचाही हाच प्रश्न असतो, की "डॉक्टर तुम्ही कसं काय घर आणि तुमचं क्लिनिक सांभाळलं?" फार अवघड नसतं ताई. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण खूप गोष्टींना अवास्तव महत्त्व देतो. तसंच आपलं घर जे आहे, हे आपल्या घरात असणाऱ्या व्यक्तींनी बनतं ना, की 4 भिंतींनी बनतं. तर मला तर माझ्या सासू-सासऱ्यांचा, माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट मिळाला. कारण जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा अ, अ, मी खूपच लहान होते असं म्हणणार नाही, पण आपण आपलं माहेर सोडून सासर येतो, सगळं काही बदलतं. खाणं-पिणं, राहणं, उठणं-बसणं. पण तेव्हा सासू-सासऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ईझी झाल्या. जेव्हा आम्ही फॅमिली प्लॅनिंग करत होतो, की तेव्हा हा प्रश्न होता, की अरे, आपण मुलांना सांभाळू शकू की नाही? आपण त्यांना तेवढा वेळ देऊ शकू की नाही? कारण अशोकने सुद्धा तेव्हाच नवीन बिझनेस स्टार्ट केला होता. तो कंप्लिटली आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होता आणि मी माझं क्लिनिक सांभाळत होते. पण त्या माझ्या सासू-सासऱ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या साथीमुळे हे खूप ईझी झालं. तेव्हा जेव्हा अगदी 7-8 महिन्याचं मूल घरात सोडून जाताना थोडीशी धाकधूक असायची, की अरे आपण आता क्लिनिकमध्ये गेलोय, पेशंट बघता-बघता खूप वेळ होतो. दुपारी 2, 2:30, 3 वाजतात घरी यायला. तेवढा वेळ ते मूल घरात राहणार. पण त्यांनी ज्या पद्धतीने मला विश्वास आणि साथ दिली त्याच्यामुळेच हे शक्य होऊ शकलं, असं मी म्हणेन. आणि हे प्रत्येकाला पॉसिबल आहे. घरातल्या प्रौढांना तुम्ही मान द्या. त्यांना एक म्हणतात ना, एक आनंदी त्यांनाही राहू द्या आणि तुम्हीही थोडा सपोर्ट करा तुमच्याकडून आणि हे पॉसिबल होऊ शकतं माझ्या मते तरी. मॅडम मला असं वाटतं हे तेव्हाच पॉसिबल होऊ शकतं जेव्हा आपण एक संयुक्त कुटुंबामध्ये राहतो. पण आज आपण बघतोय की नवरा-बायको वेगळे राहतात, सासू-सासरे वेगळे राहतात. असं वेगवेगळे घर आपण बनवलेले आहेत. पण जेव्हा आपण फॅमिली प्लॅनिंग करतो किंवा जेव्हा आपण कुटुंब मोठं करण्याचा विचार करतो, तेव्हा त्यांची गरज नक्कीच आपल्याला लागते. अदरवाईज पण जर आपण एकत्र राहिलं तर इमोशनल आणि एक जो सपोर्ट असतो, तो मला वाटतं नेहमी त्यांच्या कडनं मिळतो.
हो, नक्कीच. कारण हे क्षेत्र असं आहे, की याच्यामध्ये आम्हाला टाईम लिमिट असं नसतं. असं म्हणतात, की "अरे, तुझंच क्लिनिक आहे, तू कधीही जाऊ शकतेस, कधीही येऊ शकतेस. यू आर द बॉस ऑफ युअर ओन प्लेस." पण अशा वेळेला आम्ही आम्ही समाजामध्ये एक सर्व्हिस द्यायचं काम करतो. जितका वेळ आम्ही क्लिनिकमध्ये बसणार, तेवढा वेळ आम्ही समाजाला सर्व्हिस देऊ शकणार. जर आम्ही जास्तीत जास्त वेळ बसलो क्लिनिकमध्ये, तर जे पेशंट्स येतात त्यांना आम्ही जास्त वेळ देऊ शकणार, त्यांचं ऐकून घेऊ शकणार, की त्यांना काय एक्झॅक्टली कंप्लेंट्स आहेत, त्याप्रमाणे आम्ही विचार करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. पण त्यासाठी आम्हाला घर पण जे आहे ते साइड बाय साइड सांभाळायचं असतं. पण हे थोडंसं फ्लेक्सिबल राहिलं लाईफमध्ये तर सगळंच पॉसिबल आहे. जसं तुम्ही आता म्हटलात तर, की जेव्हा आपण सेक्युलर लाईफ जगायला लागतो, तेव्हा थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. पण त्याच्यात पण पार्टनरचा जर साथ असेल, तर तेही पॉसिबल आहे आणि करू शकतो आपण. नक्कीच मॅडम. जर आपल्या कुटुंबाची आणि आपल्या पार्टनरची आपल्याला साथ असेल, तर आपण काही अचीव्ह करू शकतो. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की जे स्टुडंट्स आता नवे या इंडस्ट्रीमध्ये येतात, आयुर्वेद क्षेत्रामध्ये येतात, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अ, त्यांना असं सांगेन, की जे काही कराल ते 100% तुमच्याकडून करण्याचा प्रयत्न करा. शेवटी अ, अ, आपल्या पेशंटला आपण किती कम्फर्टेबल करू शकतो हे आपल्याच हातात असतं. आणि एकदा का त्यांचा विश्वास तुमच्यावरती, तुमच्या औषधांवरती, तुमच्या स्वतःवरती यायला लागला, की ऑटोमॅटिकली तुमची प्रॅक्टिस जी आहे ती सेट होत जाईल. आणि आयुर्वेदाचा मंत्र सोडू नका. आयुर्वेदाला पकडून ठेवा. आणि तुमचे रिझल्ट आणि आत्ता योग आणि आयुर्वेद हे दोन्ही एकत्र झाल्यामुळे बरेच आपल्या म्हणजे बऱ्याचशा व्याधींना आपण दूर ठेवू शकतो. फक्त एवढंच की त्याला प्रॉपर चॅनलाइज करणं गरजेचं आहे. जे मला वाटतं आत्ताची युवा पिढी हे सगळं जाणते आणि त्याप्रमाणेच आपलं जे काही जीवनशैली आहे ती आखणार आहे. थँक यू मॅडम. तुम्ही वेळात वेळ काढून तुमची स्टोरी जी आहे ती आमच्यासोबत शेअर केली आणि आयुर्वेदाचं महत्त्व लोकांपर्यंत सांगितलं.